आणि मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलंय। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। उद्धव ठाकरे गट आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलाय। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे ठाकरे गटाच्या वतीने। कारण शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला गेल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय आणि तातडीच्या सुनावणीची मागणी करत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे ठाकरे गटाकडून। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून थोड्याच दिवसांपूर्वी शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचं अधिकृत नाव आणि त्याचसोबत धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर आता ठाकरे गटाकडून काही आक्रमक पावलं उचलली जात आहेत। त्यापैकी एक म्हणजे निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गट आक्रमक होत सुप्रीम कोर्टात। त्यानंतर एक मोठी बातमी येते ती पाहूयात। एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी। शिंदेंनी आता शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे। विधिमंडळ कार्यालय हे शिवसेनेकडे, अर्थात यासाठीच विधानसभा अध्यक्षांची भेट घेण्यात आली आणि विधिमंडळ कार्यालयामध्ये शिवसेनेचे आमदार हजर आहेत आणि त्यांनी आता शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्याची एक मोठी बातमी शिंदेंच्या गटाकडून, अर्थात शिवसेनेकडून विधिमंडळ कार्यालय याचा ताबा घेण्यात आलाय। यासाठी शिंदे गटातले सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी गेले आणि आता शिंदेंच्या गटानं शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्याची आताची सगळ्यात मोठी बातमी। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयानंतर आता शिंदे गटातले सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी गेले आणि शिंदेंनी आता शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्याची मोठी बातमी येते। विधिमंडळ कार्यालय हे आता शिवसेनेकडे गेलेलं आहे आणि विधिमंडळ कार्यालयामध्ये शिवसेनेचे सर्व आमदार हजर आहेत। जे आमदार शिंदे गटामध्ये गेलेले आहेत या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि ते आता पुढे अशीच चालू राहील। काय नेमकं विधिमंडळातलं घेतलेलं आहे, मात्र इतर महापालिका असतील किंवा संसदेतलं कार्यालय असेल, शाखांचा प्रश्न आहे, याच्याबद्दल काय रणनीती असणार आहे? जे नियमामध्ये बसल ते त्या पाऊल टाकत आम्ही पुढे चाललेलो आहे आणि पहिलं पाऊल या विधिमंडळातलं आहे, ते आम्ही सुरुवात केलेली आहे आणि पुढचं जे काय त्यात आम्ही बैठक करून पुढचं ठरवू। खरं तर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गट जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। कसं याला प्रत्युत्तर असणार आहे, काय नेमकी भूमिका असणार आहे? जेव्हा जाईल तेव्हा बघू ना, अजून गेले नाहीत ना, त्याचा विचारविनिमय करताय, जायचं नाही जायचं काय करायचं। आम्ही त्याला सगळ्याला जायला सामोरं तयार आहोत। सर, विधानसभा आम्ही सगळ्याला सामोरं जायला तयार आहोत आणि आज विधी केलेली आहे। शिंदे गटातल्या आमदारांची ही प्रतिक्रिया आणि अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, आपण जर पाहिलं असेल की आता विधान भवनात शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते आता शिवसेना पक्ष म्हणून आहेत आणि त्यांनी विधिमंडळातील जे शिवसेना कार्यालय आहे त्या ठिकाणी येऊन हे कार्यालयाची पाहणी केलेली आहे। त्या ठिकाणी त्यांनी ताबा घेतला असा मी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांचं म्हणणं आहे की ताबा घेण्याचा प्रश्न येत नाही, हे कार्यालय आमच्याकडेच होतं, फक्त जे विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारांची
हा संपूर्ण हे सगळं कार्यालय जे आहे त्याची पाहणी करून आता आम्ही इथं कशा पद्धतीनं काही बदल करायचे आहेत का या संदर्भात विधिमंडळातले जे अधिकारी आहेत त्यांना सांगण्याकरता आम्ही आलो आहोत. आणि पूर्ण जे कार्यालय आहे हे पहिल्यापासून आमच्याकडे होतं, फक्त मधल्या काही काळामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे हे कार्यालय जे आहे यावरती आम्ही या ठिकाणी येत नव्हतो. पण आता अधिकृतपणे हे आमच्याकडे आहे. तसं पत्र जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना आम्ही दिलेलं आहे आणि त्या पत्रानंतर आम्ही या ठिकाणी येऊन संपूर्ण कार्यालयाची पाहणी केलेली आहे. आणि त्यानुसार जे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल त्याच्या आधी या ठिकाणी पूर्णतः शिवसेना शिंदे गटाचा कसं वर्चस्व राहील किंवा अंमल राहील या सर्व पार्श्वभूमीवरती त्यांनी येऊन जे आमदार आहेत त्यांनी इथे पाहणी केलेली आहे. आणि पाहणी अंती त्यांना आता पुढे नेमकं कशा पद्धतीनं सर्व कार्य केलं जाईल याची सांगता करण्याकरता किंवा भेट घेण्याकरता इथे सगळे आमदार आलेले आहेत आणि त्यांनी अधिकारी जे आहेत त्यांची देखील भेट घेतलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती पुढे जाऊन कशा पद्धतीनं आता या कार्यालयामध्ये बदलाव केला जाईल याची देखील इथं बैठक सुरू आहे. बरं अजित, शिंदे गटाचे सर्व आमदार तिथे उपस्थित आहेत का? स्वतः मुख्यमंत्री देखील आहेत का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील आहेत का? म्हणजे त्यांची भेट घेतल्यानंतर म्हणजे या गटातल्या आमदारांनी त्यांची भेट घेतली का, निवेदन दिलं का? बोलू साहेब मी. बरं, ही थेट दृश्य आपण विधान भवनातली पाहतोय. तिथे शिवसेना कार्यालयामध्ये सध्या शिंदे गटातले सर्व आमदार आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी या कार्यालयाचा ताबा घेतला का असं विचारल्यानंतर शिंदे गटातल्या आमदारांकडून असं सांगण्यात आलं की हे कार्यालय आमचंच आहे. मात्र इथे जाऊन त्यांनी भेट दिली, पाहणी केली आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी आमचा पत्रव्यवहार झालेला आहे असं देखील या आमदारांनी सांगितलं. आणि काही आमदार शिंदे गटातले आपल्याला दिसतायत, त्यांना निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी विधान भवनातल्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली आणि तिथे कार्यालय ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र असे त्यांना विचारल्यानंतर ताब्यात घेण्याचा प्रश्न नाही, हे कार्यालय आमचंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये सध्या शिंदे गटाचे आमदार आहेत, जे शिवसेना विधिमंडळ कार्यालय आहे विधान भवनातलं, तिथे आता शिंदे गटातले आमदार पोहोचलेले आहेत. आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सध्याची ही दृश्य आपण थेट पाहतोय विधान भवनातली, शिवसेना विधिमंडळ कार्यालयातली. त्यामुळे आता शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे पक्षाचं नाव मिळाल्यानंतर आता एकेका ठिकाणी आता हे शिंदे गटातले आमदार जाऊन तिथे आपला हक्क गाजवण्याचा किंवा मग तिथे भेटी देण्याचा प्रयत्न करतायत. त्यापैकीच एक विधान भवनातलं हे शिवसेना विधिमंडळ कार्यालय आणि हे कार्यालय ताब्यात घेतल्याचं बोललं जातंय. मात्र थेट या आमदारांना विचारल्यानंतर ताब्यात घेण्याचा प्रश्न नाही, हे कार्यालय आमचंच आहे अशी प्रतिक्रिया किंवा असं उत्तर त्यांनी दिलं. शिंदे गटातले आमदार भरत गोगावले असतील किंवा सदा सरवणकर आपल्याला दिसत आहेत आणि जे आज विधिमंडळ कार्यालयामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. विधिमंडळ कार्यालय जे शिवसेनेचं आहे विधान भवनातलं, तिथे अजूनही माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यासोबत पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह असं हे पोस्टर आपल्याला दिसतंय. आणि तिथेच जाऊन शिंदे गटातल्या आमदारांनी पाहणी केली आहे. कदाचित काय बदल करावे लागतील किंवा काय नेमकं नियोजन पुढचं या संदर्भात या आमदारांनी चर्चा केली असावी किंवा काही ठरवलेलं असावं. आणि यासाठीच निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव आपल्याला मिळाल्यानंतर विधान भवनातल्या शिवसेना विधिमंडळ कार्यालयामध्ये हे शिंदे गटातले आमदार पोहोचले आणि त्यांनी तिथे पाहणी केली. ही थेट दृश्य आपण विधिमंडळ कार्यालयातली पाहतोय, जे शिवसेनेचं आहे विधान भवनातलं आणि तिथे हे शिंदे गटातले आमदार पोहोचलेत. विधानसभा अध्यक्षांशी आम्ही पत्रव्यवहार केला आणि मगच कार्यालयामध्ये प्रवेश केला असं सांगण्यात आलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील ते भेट घेणार होते. त्यांना पत्र देऊनच शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयामध्ये प्रवेश केल्याचं या शिंदे गटातल्या आमदारांनी सांगितलं. मात्र जर आपण पाहिलं तर या विधिमंडळ कार्यालयाबाहेर सध्या जो बोर्ड आपल्याला दिसतोय त्यावरती माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आपल्याला दिसतोय आणि खाली शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण सुद्धा दिसतोय. मात्र आता शिंदे गटाचे आमदार तिथे आलेत आणि त्यांनी तिथे पाहणी केली
अर्थात यानंतर तिथे काय बदल केले जातात किंवा मग काय नेमकी पुढची रणनीती असणार याबद्दल चर्चा झाली असावी. मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवरती. विधिमंडळ कार्यालयात, शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयात आमदारांनी प्रवेश केलाय, जे शिंदे गटातले आमदार आहेत. कारण शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगानं दिल्यानंतर हळूहळू एक पावलं शिंदे गटाकडून उचलली जात आहेत. आणि त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांची पत्रव्यवहार करून कार्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे. जे कार्यालय विधान भवनामध्ये शिवसेना विधिमंडळ कार्यालय म्हणून ओळखलं जातं, तिथे हे शिंदे गटातले आमदार पोहोचलेत. भरत गोगावले आणि आमदार सदा सरवणकर आपल्याला दिसत आहेत, जे आज विधान भवनातल्या शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयामध्ये पोहोचले. आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे ठाकरे गटातून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करण्यात आली आणि आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाविरोधात, नाव आणि चिन्हाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यात आली आहे आणि ठाकरे गटाच्या याचिकेवरती उद्या सुनावणी घेतली जाणार आहे. एक मोठी बातमी याच संदर्भातली आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, जी याचिका ठाकरे गटाकडून कोर्टामध्ये करण्यात आली आहे. याबद्दल अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ठाकरे गटाच्या वतीनं अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील आहे, यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शनिंगची मागणी केली होती. आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मेन्शनिंगची मागणी करण्यात आली, म्हणजे ही याचिका सूचीबद्ध करण्यात यावी आणि लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशा प्रकारची की आपण पुन्हा एकदा उद्या या संदर्भात मेन्शनिंग करावी. सध्या सुप्रीम कोर्टाने कुठल्याही प्रकारची तारीख देण्यास नकार दिलेला आहे. कोर्टाने म्हटलं आहे की या संदर्भात आपण जी मागणी करताय की लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, सध्या ही याचिकाच मेन्शनिंग झाली नाही आहे, त्यामुळे कुठल्याही मेन्शनिंग शिवाय आम्ही या याचिकेवरती तारीख देऊ शकत नाही. त्यामुळे आता प्रथमतः आपण औपचारिकता पूर्ण करा आणि त्यानंतरच मेन्शनिंगसाठी या, म्हणजे याचा अर्थ उद्या पुन्हा एकदा अभिषेक मनू सिंघवी या संदर्भात सूचीबद्ध करण्याकरता, मेन्शनिंग करण्याकरता याचिका करतील आणि त्यानंतर सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता आहे. बरं स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आता या सुनावणीसाठी कोणती तारीख मिळते हे पाहावं लागेल. मात्र ठाकरे गट आक्रमक होऊन सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचिका केलेली आहे तातडीच्या सुनावणीसाठी. तर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे. आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. पक्ष आणि पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या निर्णयाविरोधात ते सुप्रीम कोर्टात गेलेत. पाहूयात आता कोणती तारीख मिळते आणि यावरती सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये कधी घेतली जाते. आता पुढची बातमी पाहूयात. पक्ष निधी तसंच शिवसेना भवनाचा ताबा हा उद्धव ठाकरेंकडे जाणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राहणार, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय. आणि अशातच शिवसेना भवन शिवाई ट्रस्टचं की प्रश्नचिन्ह असे ट्विट करत पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलाय. त्यांनी एक ट्विट केलंय आणि या ट्विटमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय की पक्ष निधी तसंच शिवसेना भवनाचा ताबा हा उद्धव ठाकरेंकडे जाणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, अशी सध्या राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू आहे. आणि अशातच शिवसेना भवन शिवाई ट्रस्टचं की प्रश्नचिन्ह, असा जो प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी विचारलाय, ते स्वतः मनसेचे नेते आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. संदीपजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आजचं तुमचं ट्विट आणि त्याचा काय अर्थ? आपण ते जर बघितलं तर ते ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड आहे शिवसेना भवनचं, तर त्याच्यावर आपण बघितलं तर अगदी सुरुवातीपासूनच प्रॉपर्टी कार्ड बघितलं तर सन्माननीय बाळासाहेबांनी कधीही स्वतःचं नाव शिवाई ट्रस्ट मध्ये टाकलं नाही. रादर मी तर असं म्हणून कुठल्याच ट्रस्ट मध्ये सन्माननीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव कधीच नव्हतं. आणि मग अचानक असं काय घडलं की सन्माननीय उद्धव साहेबांना वाटलं की आपण त्या ट्रस्टमध्ये जावं, आणि ऑलरेडी ते जो महापौर बंगला दिलेला आहे त्या ट्रस्टवर तर सगळे हेच यांच्याच फॅमिलीतले लोक आहेत. मग त्याही ट्रस्टवर आहे, याही ट्रस्टवर आहे. मग तुमचा दुसऱ्या कोणावरच विश्वास उरला नाहीये का? सगळंच मला पाहिजे या भावनेतनं हे झालेलं आहे. हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. बरं, मग यापुढे आता तुम्ही काय, म्हणजे हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहातच, मात्र याचं उत्तर आता तुम्हाला कोणाकडनं अपेक्षित आहे?
नाही, मला असं वाटतं यांनी कोणी कोणाला उत्तर द्यायचीच गरज नाही. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जी संदीप देशपांडे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर त्यांनी ट्विटरवरून प्रश्न तर उपस्थित केलाय की शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टचं की प्रश्नचिन्ह, अर्थातच त्यांचा रोख कोणाकडे आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे उत्तर याच अपेक्षित नाही. मात्र प्रश्न तर उपस्थित केलेला आहे संदीप देशपांडेंनी शिवसेना भवनासंदर्भात. आता निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच ही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. फोनवरून कायदेशीर बाबींसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते. आज प्रथमच म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याचं कळतंय. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच ही चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे फोनवरून कायदेशीर बाबींबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये गर्दी केली आहे. आणि खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळी धम्मक झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली आणि पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी पिवळ्या धम्मक भंडाऱ्याची मुक्त उधळण केलेली ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह. आणि आज खऱ्या अर्थानं जेजुरीला सोन्याचं रूप आलंय. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.